नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहे की मोठ्या विमानाला कसं फ्युलिंग केले जाते. तर आज होती आपली नाईट. आपल्याला पहिलीच फ्लाईट भेटली होती सिंगापूरची आणि फ्लाईट पण आली होती बे मध्ये. आणि जिथं विमान येऊन थांबतंय आणि पॅसेंजर वगैरे जिथून चढत्यात उतरत्यात त्याला बे म्हणतात. आणि याच्या इंजिनचा आकारच बघून तुम्ही विचार करू शकता की किती मोठा असू शकते विमान. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 2 टाइमला फ्युलिंग करतोय, एक ओव्हर रिफ्युलिंग आणि एक अंडर रिफ्युलिंग. जेवढे पण मोठे विमान असतात त्यांनी अंडर रिफ्युलिंगच होते, म्हणजे प्रेशर रिफ्युलिंगच होते. आणि या विमानाची साईज एवढी मोठी आहे की याच्या पंख्याच्या खालीच बरोबर आपल्या बाउझर लागते आणि त्याची हाईट खूप जास्त असते म्हणून आपल्या बाउझरला असा प्लॅटफॉर्म असतोय जो की वर खाली होतोय. मग काय लवकर आपण फ्युल पॅनल ओपन केलं आणि लगेच होल्स पण कनेक्ट केले. आता ह्या विमानाला आपण 2 होज यूज करणार आहे कारण की याच्यामध्ये जे फ्युल जाणार आहे ते खूप जास्त आहे म्हणून. लवकर मग होज कनेक्ट केले आणि मग खाली आलो गोळीगत. आपल्या बाउझरची कॅपॅसिटी 24,000 असल्यामुळे आपल्याला बॅकअप लागणार होता, त्यामुळे आपला बॅकअप पण आलाच होता. आणि एका रिफिलर मधून दुसऱ्या रिफिलर मध्ये असे होज कनेक्ट करून आपण त्यांना बॅकअप दिला जातो. आणि अशा पद्धतीने मोठ्या विमानाला आपण रिफिलिंग केली जाते. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.